नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलो आहोत सांगली येथील विटा या गावी आणि तिथल्या या सगळ्या ताया इथं आलेल्या आहेत. सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत आणि मस्तपैकी छान, इतक्या सगळ्या छान अगदी वेळ काढून आज इथे आलेल्या आहेत. का तर त्यांना माहेरी जायचंय, माहेरच्या आठवणीमध्ये रमायचंय, खेळ खेळायचंय आणि अर्थातच हुकुमाची राणी सुद्धा व्हायचंय. तेव्हा बघूया ह्या सगळ्या तायांमधून आज कोण होणार आहे हुकुमाची राणी. आपण ह्या सगळ्या ताया आज माहेरी आलेल्या आहेत आणि माहेरच्या आठवणी यात निघणार अर्थातच, पण त्यासाठी आपण जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. माझं नाव माधुरी अनिल जाधव. माहेर कुठलं? सोयवाडी. आणि सासर? मायनी. भाऊजी काय करतात? ज्वेलर्स आहे. ज्वेलर्सचं दुकान आहे तुमचं? हो जरा नुसतं मागितलं की भाऊजी लगेच आणून देत असतील ना? हो देतात ना. क्या बात आहे, व्हेरी गुड. ताई, काय सांगशील माहेर बद्दल? हो, माझ्या जीवनात 2 प्रकारचे घडलेले आहेत. एक कोरोनाच्या काळामध्ये आमच्या घरात सगळ्यांना म्हणजे कोरोना झालेला. सगळ्या? हां, 10-12 जण कोरोना झालेले त्यांना. त्यातले 3 जण एक्सपायर झाले. आणि माझी परत आई वडील पण ते ॲडमिट होते कोरोनामध्ये हॉस्पिटलमध्ये, पण ते स्वामींच्या कृपेने व्यवस्थित झाले आणि घरी आले. वा, ते व्यवस्थित आले, ते खूप स्वामींची खरंच कृपा आहे. आणि ताई, आई बाबा कुठल्या नावाने हाक मारायचे तुला? मला गुड्डी बोलायचे. गुड्डी? हो. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? माधुरी. माधुरी. आणि असं एक लाडाचं नाव असतं ना, ते कुठलं नाव आहे? नाही, माधुरीच बोलतात. माधुरीच बोलतात. बरं, हरकत नाही. क्या बात आहे ताई, खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही माहेरबद्दल बोलत असता. तू बसू शकते. थँक्यू. ताई, तुझं नाव सांग. प्रमिला पांडुरंग मोरे. काय सांगतेस? भाऊजींचं नाव पांडुरंग आहे, हे की नाही? मला कसं कळलं सांग? आता सांगितलं. अच्छा, हो का? बरं, माहेर कुठलं तुझं? सोळेवाडी. आणि सासर? निमसोड. ताई, काय सांगशील माहेर बद्दल? कुठला असा प्रसंग आठवतोय तुला माहेरचा? माहेरचा प्रसंग असं भरपूर आहेत. हा. खास मैत्रिणी, खास मित्र मंडळी म्हणा, सगळ्या प्रसंगातून, सगळ्यांच्या ह्याच्यातून जावं लागतं या. आणि खरं खास अशा 2 मैत्रिणी जिंदगीत सध्या, त्यातली एक नाहीच, पण कधी कधी अशी आठवण येते. एक तर सारखी मला अशी सारखी तब्येत बिघडायची किंवा काय, सारखी मला म्हणायची खुडूक कोंबडी. आता तिचीच तशी परिस्थिती होती खरं. आणि बनी भावंडाचे असे सारखे भांडण व्हायचे, पण तुम्ही असायचे, पण काय जास्त बोलायचे. त्याचं नाव नवनाथ, आम्ही म्हणायची नळाचं पाणी. कोणाला? आमच्या भावाला. नळाचं पाणी? भांडणातून बोलेन. हाणामारी कधी हाणामारी, पण भावाला म्हणायचं नळाचं पाणी. आणि मला पण नळाचं पाणी का असं म्हणायचं त्याला? रागारागात नळाचं पाणी. तू नळाचं पाणी आहेस, तू नळाचं पाणी आहेस, तू नळाचं पाणी आहेस. रागात हा नालायक बोलतात, हा हलकट बोलतात. नळाचं पाणी आहेस, हा कुठला शब्द आहे? काही कळना झालेलं आहे. नळाचं पाणी बोलायचीस भावाला, मग तो काय म्हणायचा? तो म्हणायचा यम आहेस. अच्छा, तुझं नाव आहे यमुना म्हणतो, यम बोलायचे. अच्छा, बरं. आणि आई वडील ही असे एवढे साथ देतात की आता सुद्धा सध्या खूप साथ देतात मला दुखण्यात काय असं म्हणजे ही झालं तरी पण. आणि सासू-सासऱ्यांनी सुद्धा खूप साथ दिली. माझे आई वडील आणि सासू-सासरा जिंदगीत पहिल्यांदाच पाहिलेत मी. माझे सासू-सासरा पण खूप छान आहेत माहिती, नाहीत आता सध्या, पण मला माझ्या पायाला चावलं त्यावेळी आमच्या सासूनं सुद्धा खूप साथ दिली माहिती का. कोण चावलं? किडा चावलेला. अच्छा. डॉक्टरांना पण काही निदान गावलेलं नाही. अच्छा.
त्यामुळे काही पण खरं सासून खूप साथ दिली. वा, क्या आई बात आहे. वडिलापेक्षा पण म्हणाय सासून खूप साथ दिली. वा, किती सुंदर. आणि असे सासू सासरे प्रत्येक नशिबाला ताईला भेटतात. मिळावे. हो. ताई खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. अगदी माहेरच्या आठवणी ज्या का तू ते सांगितल्यास आणि तू खूप खूप हसरी आहेस, छान वाटते. व्हेरी गुड. ताई तू बसू शकते. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपले धमाकेदार खेळ, कारण त्यातूनच होणार आहे हुकुमाची राणी. एक मिनिट, काय काय म्हणतेस? हा मग अगं सांगली आहे ना, सांगली. हा, तिथे विटा गाव आहे. अत्यंत सुंदर निसर्गरम्य प्रेक्षणीय असं गाव आहे ते विटा. हा, तिथल्या या सगळ्या ताया आलेल्या आहेत. हा मग एक मिनिट काय म्हणते? कोण होणार आहे? होणार ना. केवढी उत्सुकता आहे बघा हिला की कोण होणार आहे हुकमाची राणी असं विचारते. पण ताई तुला एक सांगू का, इतके एपिसोड आज तुम्हाला जितकी साथ दिलीस ना, अशीच साथ तुम्हाला पुढे सुद्धा देणार आहे. तेव्हा आपण दोघांनी मिळून आज कोण होणार आहे हुकमाची राणी ते बघूया. हुकमाची राणी करूया आज तिला. हा चला तर मग. पण आता ती हुकमाची राणी कशी होणार ते मी सगळ्यांना सांगतो, सगळ्या तायांना. हा, तर हुकमाची राणी अशी होणार आहे की आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. त्या लकी ड्रॉ मधून 14 ताया निवडल्या जाणार आहेत आणि त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. आणि त्या 14 तायांमधून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये. आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा, म्हणजे अर्थातच या मानाच्या खुर्चीसाठी. आणि त्या 2 तायांपैकी जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या भागाची हुकुमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बॉक्समध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. ज्या ताईंच्या हातात लाल रंगाच्या चिठ्ठ्या आल्यात त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. अशा 14 ताई आता उभं राहायचे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून या 14 ताया सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तेव्हा आपण हा पहिला खेळ सुरू करूया. या खेळाचं नाव आहे, इथे संगीत सुरू होणार आहे. आणि संगीत सुरू झाल्यानंतर 14च्या 14 ताई अगदी छान मस्तपैकी छान नाच करणार आहेत. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहेत त्या पोझिशन मध्ये सगळ्या ताया उभ्या राहणार आहेत. अजिबात हलणार नाही. जी ताई हलेल किंवा हसेल ती होणार आहे बाद. अशा 4 ताया बाद होणार आहेत. आणि मग 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. बघूया कोण आहेत त्या भाग्यवान 10 ताया. आणि त्यासाठी खेळ सुरू करूया. पण त्यासाठी बात आहे ताई ताई पुढं. आता मी सांगतो तसं करायचंय. हा हो हो. अरे बाबा. हा अगं मावशे माझं जरा आधी ऐकून तर घे ना. हा लगेच सुरू नको करू. हा हा व्हेरी गुड. हा मस्त होतंय छान. क्या बात आहे. अगं तू ते नको करू. मी सांगतो थांब ना. मी तर माझ्यासाठी करतोय ना. हा हा रेडी. म्युझिक प्लीज. नाही तर म्युझिक प्लीज. जी कॉपी. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या.
चला तर मग सुरू करू आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हो या बात. अरे बापरे. तिच्याकडे पाहिलं तर ती आधीच हसायला लागली. ती ताई बाद झालेली आहे. ताई कशाला हसली तू? हे ताई बाद झालेली आहे. ताई हसतेच तू. तू ताई बाद झाली. इथे बाद त्याने हलवून जाऊ नकोस. हा पुतळे पडतील आपले. हा ये ताई ताई तू हल्ली. अरे हल्ली ना ताई. ये ताई तू बाद झालेली आहे. इथे हात तुटली असते. आणि 4 ताया बाद झालेल्या आहेत आणि या 10 ताया गेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार ताया होऊन जाऊ दे. या खेळामधून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि हा खेळ आहे. आणि हा खेळ असा आहे की प्रत्येक ताई समोर काही प्लास्टिकचे तुकडे वेगवेगळ्या रंगाचे ते तुकडे जोडायचे आहेत. जोडल्यानंतर एक वर्तुळाकार रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाल्यानंतर आपल्या अंगाभोवती अशी घ्यायची आहे आणि उड्या मारत मारत ती समोरची सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे पुढे हुकुमाची राणी. ओके चला वेळ सुरू होते. 1 2 आणि 3. व्हेरी गुड. मस्त. क्या बात है. व्हेरी गुड. मस्त. क्या बात है. रिंग बनवून झाल्यानंतर अंगाभोवती घ्यायचे. उड्या मारत जायचं. उड्या मारत. क्या बात है. क्या बात है. व्हेरी गुड. हा लवकर. 3 3 4 5. ओके. 6. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. दोनदा जोडलं तर असलच येतंय. दोनदा असं जोडलं म्हणजे तू चुकीचं जोडलेलेस. हे काय इथं चुकीचं जोडलेस तू. हे बघ ना मावशी. हे बघ ना हे ही तर हा मग गेलं की हा आणि हे तर आता हे घाल बघू असं. अरे बा क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या 5 तया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. त्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन. कारण तुमच्यातलीच होणार आहे एक हुकुमाची राणी. पण त्या खेळाकडे जाण्याआधी मला एक जोक सुचलाय तो मी सांगणार आहे की एकदा मास्तर बंड्याला विचारतात. बंड्या मी तुला 5 ससे दिले आता किती ससे आहेत? 5. व्हेरी गुड. क्या बात आहे. शब्बाश. मग मी तुला अजून 5 ससे दिले आता तुझ्याकडे किती ससे आहेत? तो म्हणाला 11. मास्तर म्हणाले 11 कसे काय? हा मी तुला 5 ससे दिले नंतर पुन्हा 5 ससे दिले मग किती झाले ससे? बंड्या म्हणाला 11. अरे 11 कसं काय? बरं ठीक आहे. मी तुला 5 आंबे दिले. हा पुन्हा 5 आंबे दिले. किती आंबे झाले? 10. मग आता आंबे 10 आहेत मग ससे 11 कसे? बंड्या म्हणतो मास्तर माझ्याकडे ऑलरेडी एक ससा आहे त्याचं काय करू? बंड्याकडे जे 5 ससे होते त्यातले हे 5 ससे गेले. जाऊया आता आपण पुढच्या खेळामध्ये. आणि माझ्या भन्नाट विनोदावरती उड्या मारत ज्या टाळ्या गेल्या होत्या त्या आता इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. त्यांना जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि या खेळाचं नाव आहे
आणि हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईच्या बाजूला एक खुर्ची आणि त्या खुर्चीवरती सुई आणि धागा ठेवलेला आहे. त्या सुईमध्ये धागा बरोबर ओवायचे, ओवून झाल्यानंतर सुई असं ओरडायचंय. ती सुई नंतर तशीच तिथे ठेवायची खुर्चीवर आणि लंगडी घालत घालत त्या लगोऱ्यांपर्यंत पोचायचे आणि त्या रिंगणामध्ये त्या लगोऱ्या व्यवस्थित रचायच्या आहेत एकावर एक. लगोऱ्या रचून झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय. ओरडून झाल्यानंतर मग धावत जाऊन ती समोरची सफेद लाईन पार करायची. या खेळासाठी या ताईंची वेळ सुरू होते. 1 2 3. व्हेरी गुड. बघूया. सुई असं ओरडायचंय. व्हेरी गुड. हा सुई असं ओरडायचंय. सुई. हा लंगडी घालत लंगडी घालत. गुड. क्या बात आहे. हा लंगडी घालत घालत लगोरी लावून नंतर लगो हा ओरडायचं लंगडी घालत. हा हा लगोरी. हा व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा मस्त. हा हा ठीक आहे. हा मस्त. हा हा ठीक आहे. हा मस्त. हा हा मला इथं सुई टोचली त्याचं काहीच नाही. सुई करून गेली आपली पुढे. आय आय आय. ए ताई. ए ताई. हा हा लवकर. हा लगोरी. हा आता इथं पण लंगडी घालून गेली. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. आणि या खेळामधून 2 ताया गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि तो खेळ असणार आहे संगीत खुर्चीचा. आणि ह्या शेवटच्या खेळापर्यंत या 2 ताया इथे आलेल्या ताई कसं वाटते? अगदी शेवटच्या खेळापर्यंत आले. वाटलं होतं या शेवटच्या खेळापर्यंत आपण येऊ? नाही नाही. नाही. तुझं नाव सांग एकदा ताई. माझं नाव स्वाती शशांक पवार. पवार. पवार आहेस तू? अरे ताली देतो ना आपण पण पवार. माझी बहीणच आहे इथं. हुकमाची राणी व्हायचं आता आपल्याला. हो ना. हा ताई हुकमाची राणी व्हायचं. ती ऐकून गेले. हा आणि आता ह्या 2 तायांपैकी होणार आहे हुकमाची राणी. तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे ना कोण होणार या दोघींपैकी हुकमाची राणी? लवकरच करेल. पण त्यासाठी सुरू करूया आपली संगीत खुर्ची. पण नियम असा आहे संगीत सुरू झाल्यानंतर दोन्ही ताईंनी कंपल्सरी नाचत नाचत फिरायचं. जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा ये बात. चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. ये बात. हो नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल, ये पूरी जरा हळू 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 चाल, ये पूरी जरा हळू 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 चाल. हा लवकर लवकर. हा ताई ताई लवकर इथं. ताई लवकर धावत ये इथं. क्या बात आहे. आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. ताई खूप खूप अभिनंदन ताई तुझं. खूप खूप अभिनंदन मनापासून. पण उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. पण तिला सुद्धा मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू, एक आठवण म्हणून. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. कसं वाटतंय उपविजेता झालेली छान. एवढ्या 14 तायांमधून तू उपविजेती झालेली आहेस. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय मला. पण अगदी असं माहेर गेल्यासारखं वाटतंय. माझं माहेरच आहे हे. अच्छा हो का. ठीक आहे. बरं. पण अगदी बालपणात गेल्यासारखं वाटतंय. हो. हा मग इथं माझं खरं खूप बालपण गेले कारण मी या शाळेत शिकले 7वी पर्यंत. काय सांगते. आणि हो. त्याच पटांगणात आज तू उपविजेती ठरलेली आहे. हो. ताई खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन तुझं. तू बसू शकते. थँक्यू. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई.
सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा ताई कसं वाटतंय आज हुकमाची राणी झालेली असून एवढं सगळं गिफ्ट मिळालंय तुला, क्राऊन मिळालंय, काय सांगशील? खूप छान वाटतंय. मी खरं तर आज असं ठरवून आली होती की खेळात भाग घ्यायचा नाही, नुसतं बघण्यासाठी आली होती कार्यक्रम, पण भाग घेतला आणि मजा आली छान. पण का असं ठरलं होतं की भाग घ्यायचा नाही? असंच म्हणजे ते एक मनात असं ठरवून आलेली. पण बघितलं ना, ती संधी सोडली असतीस तर आज तू हुकमाची राणी झाली नसतीस. होय. म्हणून आहे त्या संधीचा फायदा आपण घ्यायचा असतो. पहिल्यांदा कोणाला फोन करणार आहेस? नवऱ्याला आणि आईवडिलांना. त्या बात